नमस्कार मंडळी, मी बनवली होती झटपट आणि झणझणीत अशी शेवभाजी। तर फार कमी साहित्यात आपली शेवभाजी तयार होते। त्यासाठी आपल्याला कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर बस एवढ्या साहित्यात आपली भाजी मस्त बनते। तर सगळ्यात आधी तेलामध्ये मी खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घेतलं। त्यानंतर थोडंसं तेल टाकून कांदा, लसूण आणि अद्रक हे तिन्ही जिन्नस मी एकत्रितच भाजून घेतले। तेही लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि ते भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्येच टोमॅटो टाकून मी तेही भाजून घेतलं। आता शेवभाजीचा मसालाही बाजारामध्ये मिळतो, पण तो मला मिळाला नव्हता, म्हणून मी घरच्याच मसाल्यांमध्ये ती भाजी बनवली होती। तर अप्रतिम झाली होती। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपले हे सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर त्याचं वाटण बनवून घ्यायचं आणि वाटण बनवताना कोथिंबीर देखील घातली होती मी। वाटण तेल सुटेपर्यंत मस्त असं तळून घ्यायचं आहे। त्या वाटणाला तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये मी लाल तिखट, काळं तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड केलं। त्यानंतर त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालून मस्त असं रस्सा शिजवून घेतला आणि रस्सा शिजल्यानंतर त्याच्यात शेव टाकून गॅस बंद करायचा आहे। नंतर आपल्याला शेव शिजवायची नाही, त्या गरम रश्श्यात शेव छान शिजून निघते। तर ही झटपट आणि साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।